सर्व जगासाठी तुमच्याकडे वेळ आहे. कुणाला काय लागतं, कुणाला नाही हे पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. सगळ्यांची सुख दुःख पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. कुणाला माझा त्रास झाला का, माझ्यामुळं कुणाचं मन दुखलं का हे पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. वेळ नाही तो फक्त स्वतःसाठी, हो का नाही? आपल्याकडे स्वतःसाठी वेळ नसतोच. आणि याच टॉपिकवरती मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. जसं मी तुम्हाला सांगते, प्रत्येक वेळेस माझा अनुभव किंवा मला आलेल्या विचारावरती माझा व्हिडिओ असतो, त्याचप्रमाणे आज माझ्या मैत्रिणीसोबत ज्या गप्पा झालेल्या आहेत ना, त्या टॉपिकवरती मी तुमच्यासोबत आज बोलणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. मग चला, माझ्या अनुभवावरती आज मला हा व्हिडिओ कसा बनवावासा वाटला याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करूया. तर जसा मी सुरुवातीला सांगितले, माझ्या मैत्रिणीसोबत बोलणं झालं आणि तिच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की हा प्रश्न सगळ्यांचाच आहे. तुम्हाला पण मान्य आहे का? तुमचं पण हे वाक्य आहे का? मला वेळच मिळत नाही, माझ्या स्वतःसाठी मला वेळ काढणं खूप अवघड जाते, हे तुम्ही बोलतच असताना त्याच प्रकारे तिच्यासाठी पण बोलणं झालेलं आहे. तर हा का बनवावासा वाटला, तर आमचं जे बोलणं झालेलं आहे ते स्वतःसाठी वेळ, आणि तो पण आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी काढायचा होता. म्हणजे जो सकाळचा वेळ असतो आपल्याला, थोडेसे जे 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास, जसा तुम्हाला वेळ तुम्ही काढू शकता तसा वेळ काढावा आणि आपली आरोग्य आपण जपावं, याच्यावरती आमची चर्चा झाली. आणि तिच्याकडनं वारंवार हेच ऐकण्यात यायचं की मला वेळ काढता येत नाही, मी वेळ देऊ शकत नाही. पूर्ण बोलणं झाल्यानंतरसुद्धा शेवटपर्यंत हाच मुद्दा आमचा चालत राहिला की वेळ कसा मिळत नाही. आणि त्याच्यावरूनच मला असं वाटलं की भरपूर साऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत जे स्वतःसाठी वेळ काढत नाहीत. सगळ्यांचा हाच प्रश्न असतो की मला वेळ भेटत नाही. तर चला, मला वेळ भेटत नाही या जो आपला अडचण आहे, तर त्याच्यावरती कसं मात करू शकतो, आपण काय करू शकतो, किंवा का वेळ काढायचा गरजेचा आहे, हे आज आपण पाहूया. तर जसं आमच्या दोघींचं बोलणं झालं आणि हा मुद्दा बराच वेळ ताणला गेला, तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याला वेळ काढायचा असतो त्यावेळेस तो वेळ का काढावा लागतो किंवा का काढायचा आहे, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळाल्यास तुम्ही नक्कीच वेळ काढू शकता. जसं आपण म्हणतो ना की कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला का करायचं आहे, कुठं जायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं तर आपण ते काम करणार. त्याच प्रकारे मैत्रिणींनो, तुम्ही स्वतःला विचारा की सकाळचा जो वेळ असतो एक्सरसाइजसाठी किंवा थोडाफार जे योग धारणा करण्यासाठी जो वेळ असतो तो आपल्याला का काढायचा आहे, हा अगोदर स्वतःला प्रश्न करा आणि ह्या काचं उत्तर शोधा. तर मी तुम्हाला आज माझ्याकडनं जे उत्तर आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. आणि या उत्तराशी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरंच वाटतं का की आपल्याला 1 तास काढणं किंवा जो अर्धा तास 15 मिनटं जे तुम्ही काढू शकता ते काढणं गरजेचं आहे का? हो, तर गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस आपण स्वतःला सकाळची 15 मिनटं, अर्धा तास किंवा 1 तास जो मिळतो, जो आपण स्वतःला सकाळी देतो ना, तेवढ्याच वेळेमुळं आपल्यामधलं जे आहे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते. तर आरोग्य सुधारायचं कशासाठी? तर बघा, आता म्हणजे मी तिला हेच सांगत होते की जे सोप्या भाषेत मी सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला पण मी सांगणार आहे की ती म्हणत होती मला वेळ देणं होत नाही, मला या ठिकाणी जावं लागतं किंवा मला डबे करावे लागतात, मला क्लासला जावं लागतं, हे असं चाललं होतं. तर मग मी तिला हा एक प्रश्न केला की ज्यावेळेस तुझ्या स्वतःची तब्येत बिघडेल त्यावेळेस हे कोण करणार आहे का? तुमचं जे आपले टिफिन आहे किंवा जे आपल्याला क्लासेसला सोडवायचं हे कोणी करणार आहे का? नाही ना. मग हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, की जर जर तुमची आरोग्याची काळजी नाही घेतली, स्वतःचंच आरोग्य व्यवस्थित नाही ठेवलं, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला किंवा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेऊ शकता का? त्यांचं तुम्ही पूर्ण सुखदुःख बघू शकता का? तर नाही.
सरळ सोपं उत्तर आहे याचं की ज्या वेळेस आपण स्वतःचं आरोग्य आपण नीट ठेवू, जेव्हा स्वतः आपण स्वतःची काळजी घेऊ, त्याच वेळेस आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकू किंवा त्यांचं सुखदुःख करू शकू. बरोबर वाटतंय का? मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःचं आरोग्य जपा अगोदर. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मला वेळ भेटत नाही, पण हे उत्तर मिळाल्यानंतर मला वाटतं की नक्कीच तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करू. मी असं म्हणत नाही की तुम्ही सुरुवातीलाच 1 तास काढा, 2 तास काढा, तुमच्या वेळेनुसार. तुम्ही सुरुवातीला जर तुम्ही 6ला उठत असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस 5:45ला उठा किंवा 5:30ला उठा. एक 10 मिनटं द्या, 15 मिनटं द्या. सुरुवातीला तुम्ही कमी कमी वेळ देऊन सुरुवात केलात ना तर तुम्ही तिथं वेळ देऊ शकाल. मला मान्य आहे की एकदा जर आपण ठरवलं की नाही, मला आज हा व्हिडिओ मी ऐकला नाही, आता मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे, स्वतःचं आरोग्य जपणार आहे आणि उद्यापासून मी 1 तास देणारच आहे, हे आपण नाही करू शकणार. तर आपल्याला सवय लावायची असेल तर तुम्ही थोडा थोडा वेळ काढा. सुरुवातीला 10-15 मिनटं किंवा अर्धा तास असा वेळ तुम्ही थोड्या थोड्या वेळाने द्या. आणि बघा, ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण सकाळी एक्सरसाइज किंवा योगा वगैरे करतो ना, त्याचा मात्र आपल्यावरती नक्कीच परिणाम होतो. आणि जसं मी आता सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस आपण आनंदात असतो ना त्यावेळेस आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. आणि आनंदात आपण कसे राहू शकू? ज्यावेळेस आपण सुरुवातीलाच आपल्याला थोडासा वेळ देणार आहोत, त्या वेळेचा आपल्यावरती नक्कीच परिणाम होतो. आता तुम्ही जर थोडंसं वॉकिंग केलात किंवा योगा वगैरे केलात तर त्या सकाळच्या वेळेचा जो प्रसन्नता असते ते आपल्यावर वर्क करत असते. आपण आनंदामध्ये राहू शकतो. आणि जे एक्सरसाइज वगैरे करतो त्याच्यामुळे आपली तब्येत चांगली राहणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपली तब्येत चांगली राहील ना, त्यावेळेस आपण म्हणाल ते म्हणजे आपली मुलं जर बोलले आपल्याला कुठेतरी फिरायला जाऊ किंवा मला हे बनवून दे, ते बनवून दे, जे त्यांचे छोटे छोटे मागण्या असतात ना, त्या आपण हसत खेळत पूर्ण करू शकू. तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या कुटुंबावरती नक्कीच होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एकदम छान आनंदामध्ये काम करणार ना तर सगळेच खुश राहणार आहे. जर तुम्ही वेळ न काढता स्वतःला टॉर्चर करून जर तुम्ही नाही मला हे करायचंच आहे, ते करावंच लागेल, ह्या भावनेने जर आपण करत राहिलो तर आपल्याला ते त्रासदायक वाटेल आणि मग आपली चिडचिड होईल आणि आपण आपल्या कुटुंबावरती सुद्धा चिडचिड करणार आहोत. आणि मग आपली तब्येत वरचेवर बिघडत राहणार आहे. त्यामुळं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे की आपण स्वतःसाठी वेळ काढलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपली तब्येत ठीक राहणार आहे ना त्याच वेळेस आपल्याला हे जग सगळं सुंदर दिसणार आहे, हे तर मान्य आहे ना. त्यामुळं स्वतःसाठी नक्कीच वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तर हा माझा जो आपल्याला वेळ का काढायचा आहे हा व्हिडिओ होता. तर जर तुम्हाला आपल्या सकाळच्या दगदगीमध्ये आपल्याला वेळ कसा काढवायचा आहे, त्या तुमच्या कामाचा जो टाइम टेबल आहे, जो वेळापत्र आहे, तो आपल्याला कसा करायचा आहे आणि आपल्या वेळातून वेळ आपल्याला कसा काढायचा आहे, हे पाहण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. पण त्या अगोदर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा मी जे सांगितलेलं बरोबर आहे का, त्यातनं तुम्हाला काही शिकायला मिळालं का, हे मला नक्की सांगा. जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आला असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावा. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ, आजचे हे माझे विचार आणि हे भावना तुम्हाला कशा वाटल्या, काय वाटलं, हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचा पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल, वेळ कसा काढायचा आहे, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सुचवा, मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर चला, परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.